इमॅजिन करा की तुम्ही तुमची नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरू केलाय. कारण तुम्हाला असं वाटतं की तुमचा बॉस इडियट आहे आणि तुम्हाला त्याच्या बिझनेसबद्दल सर्व काही माहिती आहे आणि तुम्हाला तुमचा बिझनेस तुम्हाला जसा हवा तसा चालवण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बिझनेसमध्ये खूप काम करावं लागेल, पण तुम्ही कामाला घाबरत नाही. असं समजा की काम हेच तुमचं दुसरं नाव आहे. तुम्ही तुमचा बिझनेस उघडता तेव्हा कस्टमर तुमचं कौतुक करतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्यासारखे किंवा तुम्ही कापता तसे केस कोणीही कापत नाहीत किंवा तुमच्यासारखा बर्गर कोणीही बनवत नाही. तुम्ही आनंदी आहात कारण तुमचे कस्टमर फक्त तुमच्याचकडे येतात. पण काही दिवसांनी तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्हाला बिझनेस चालवण्यासाठी काही माल घ्यावा लागतो, तुम्हाला तो विकावा लागतो, याशिवाय एम्प्लॉईजना हँडल करावं लागतं आणि लिगली टॅक्सेसचं मॅनेजमेंट देखील करावं लागतं. हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही दररोज 12 तास काम करता. पण काही महिन्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. आता तुमच्या बिझनेसमध्ये काही बदल होऊ लागतात. कस्टमर कंप्लेंट करतात की तुमचा बर्गर आता तितकासा टेस्टी नाही किंवा आता तुम्ही तुमच्या पेशंट्सना व्यवस्थित पाहत नाही. आणि मग तुम्ही समजून जाता की हे यापुढे असं चालू शकत नाही. तुम्हाला ज्या बॉसला सोडायचे होते तो अजूनही तुमच्या सोबत आहे आणि तो बॉस तुम्ही स्वतः आहात. आणि जेव्हा ही रिॲलिटी एका स्टुडंट एम्प्लॉईच्या समोर येते तेव्हा तो त्याचा बिझनेस बंद करून निघून जातो. मायकल गर्बर त्यांच्या मिथ रिव्हिजिटेड या पुस्तकात असं म्हटलं आहे की बहुतेक स्टुडंटना हे समजत नाही की बिझनेसमध्ये काम करणं खूप डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल, एक टेस्टी बर्गर बनवणं किंवा बर्गर बनवणारा बिझनेस करणं हे दोन्ही पूर्णपणे डिफरंट केसेस आहेत आणि हेच अनेक स्टुडंट्सना समजत नाही. नेक्स्ट पॉइंट येतो की हार्डवर्किंग पीपल डू नॉट अंडरस्टँड दॅट व्हॅल्यू यू क्रिएट अँड व्हॅल्यू यू गेट आर इंडिपेंडेंट. तुम्हाला माहिती आहे का की निकोला टेस्लाकडे जवळपास 300 पेटंट्स होते. इतके जीनियस हार्डवर्किंग असूनही अत्यंत गरिबीत एका हॉटेलच्या खोलीत एकटेपणातच त्यांचा मृत्यू झाला. असं का? तर याचं रिझन 0 to 1 बुकचे ऑथर बिलियनियर पीटर थिल देतात. ते म्हणतात की आपण लोकांसाठी तयार केलेली व्हॅल्यू आणि त्या बदल्यात आपल्याला मिळणारी व्हॅल्यू दोन्ही पण एकमेकांपासून इंडिपेंडंट आहेत. म्हणजेच त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. एक्झाम्पल म्हणून US एअरलाइन्स बिझनेस आपल्या कस्टमर्सना दरवर्षी $1 बिलियन व्हॅल्यू प्रोव्हाइड करते. 2012 मध्ये जेव्हा विमानाचे तिकीट ₹7,000 होते तेव्हा एअरलाईन कंपनीजने एका पॅसेंजर मागे फक्त ₹52 कमवले. जर आपण USच्या सगळ्या कंपन्या कंबाईन केल्या तरी देखील या सर्व एअरलाईन कंपन्यांचा प्रॉफिट यांच्यापेक्षा गुगलने 3 पट जास्त पैसे कमवले. पीटर थिल यांनी त्यांच्या अनेक लेक्चर्समध्ये हा पॉइंट वारंवार सांगितलाय की मॅक्सिमम इंटेलिजंट हार्डवर्किंग लोक असा विचार करतात की आपण जितकी जास्त मेहनत करू तेवढं जास्त लोक आपलं कौतुक करतील. पण तसं नाहीये आणि हे एस्पेशली स्टुडियस लोकांसाठी ट्रू आहे. पीटर थिलच्या अकॉर्डिंग आईन्स्टाईनने जगासाठी खूप व्हॅल्यू क्रिएट केली, पण ते बिलियनियर झाले नाहीत. बिलियनियर तर सोडा, ते मिलियनियर देखील होऊ शकले नाहीत. सो द पॉइंट इज, हार्डवर्किंग लोकांनी त्याच ठिकाणी हार्डवर्क केलं पाहिजे जिथे त्यांना देखील तेवढीच व्हॅल्यू मिळेल जितकी ते स्वतः क्रिएट करत असतील. दे प्रिफर अकॅडमिक एज्युकेशन ॲज कम्पेअर्ड टू रिअल वर्ल्ड एज्युकेशन. जगातील वन ऑफ द बेस्ट ॲडव्हर्टायझर्स क्लॉड सी हॉपकिन्स हे त्यांच्या माय लाईफ इन ॲडव्हर्टायझिंग या पुस्तकात म्हणतात, मी कधीही ॲडव्हर्टायझिंगची ट्रेनिंग घेतली नाही. मी नेहमी फक्त अशा लोकांना ऑब्झर्व केलं जे रस्त्यावर माल विकतात. मी याच लोकांची पद्धत न्यूजपेपर आणि मीडियामध्ये वापरली, ज्याद्वारे मी पेप्सोडेंट, डव्ह सारख्या मोठ्या ब्रँड्सना प्रमोट करू शकलो. पण आता ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंगचा अभ्यास करून नुकतेच आलेल्या तरुण मुलांना जेव्हा मी पाहतो तेव्हा ते फॉन्टबद्दल बोलतात, कलरबद्दल बोलतात, ॲडव्हर्टाइजमेंट पिक्चरबद्दल बोलतात, ज्याचा ॲडव्हर्टाइजमेंटशी काहीही संबंध नाही. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे सेल्स. जर ॲज अन ॲडव्हर्टायझर आपण सेल्स करू शकलो नाही तर आपण आपल्या कामात अपयशी ठरतो. पण अकॅडमिक एज्युकेशन घेतलेल्या या पोरांना या गोष्टी शिकायच्या नाहीत. सेल्स करून घेण्याऐवजी ते ॲडव्हर्टायझिंगला एक आर्ट समजतात, ज्याच्या मदतीने त्यांना असं वाटतं की जेव्हा त्यांचे मित्र त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट बघतील तेव्हा ते कौतुक करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतील. म्हणूनच अकॅडमिक एज्युकेशन आपल्याला रिअल वर्ल्ड एज्युकेशन इतकी साथ देत नाही. क्लॉड सी हॉपकिन्स यांनी त्यांच्या मीट सायकल कंपनी या पुस्तकात एक ॲडव्हर्टिजमेंट दिली आहे. त्याबद्दल ते सांगतात की मार्केटिंगच्या स्टुडंट्सला जेव्हा पण तुम्ही ही ॲडव्हर्टिजमेंट दाखवाल तेव्हा ते यावर खूप हसतील. पण त्याच ॲडव्हर्टिजमेंटने ओनर्सना इतके पैसे कमवून दिले की आता तुम्ही त्यांना ₹50 लाख जरी दिले तरी देखील त्या ॲडव्हर्टिजमेंटमधील एक शब्दही चेंज करणार नाहीत. दे थिंक दे डिझर्व सक्सेस बिकॉज ऑफ देअर क्रेडेन्शियल्स.
तुम्हाला माहिती आहे का, इलॉन मस्क त्यांच्या कंपनीमध्ये लोक हायर करण्यासाठी त्यांची डिग्री नाही बघत, तर ते त्यांचे नॉलेज बघतात. There's no need even to have a college degree at all. There's no need even to have a college degree. ते म्हणतात की तुमच्याकडे कॉलेज डिग्री नसली तरी आम्ही तुम्हाला हायर करू, कारण स्टीव्ह जॉब्स किंवा बिल गेट्स हे देखील कॉलेज ड्रॉपआउट होते. जर कोणाकडे खरंच नॉलेज नसेल तर ते इलॉन मस्कला इंटरव्ह्यू प्रोसेस दरम्यान कळेल. कॉलेज डिग्री आणि नॉलेज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली जर एखाद्याने चांगले नॉलेज घेऊन डिग्री घेतली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो डिसिप्लिन्ड आहे आणि जास्त वर्किंग आवर्स देऊ शकतो. त्यामुळेच त्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आहे. डोंट वॉन्ट टू चेंज देअर कोर स्ट्रीम. तुम्ही तुमच्या मित्राला असं बोलताना ऐकलं आहे का की मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, मी सेल्स मार्केटिंग का शिकू, मी सेल्सवाला थोडी नाही, किंवा मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, आता मी डेटा सायंटिस्ट नाही बनू शकत. ऑब्व्हियसली तुम्ही ऐकलं असेल, त्यामुळे तर आपण ॲव्हरेज आहोत. पण बिलियनर मार्क क्युबन म्हणतात, जेव्हा इंटरनेटचा बूम येत होता आणि टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने बदलत होती तेव्हा ते नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे असूनही कोडिंग शिकले आणि broadcast.com वेबसाईट बनवली, जी की याहूने नंतर 35,000 करोड रुपयाला विकत घेतली. आता पण मार्क क्युबन त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात की 1990 मध्ये इंटरनेटने बिझनेसमध्ये किमान 10 टाइम्स बदल केले होते. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिझनेसमध्ये किमान 100 टाइम्स बदल करेल. It will change everything we do, and if the internet was 10x in terms of change to business, artificial intelligence will be 100x or more. आज मार्क क्युबन 63 वर्षांचे आहेत. तरीही ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड कोर्सेस करतात आणि न्यूरल नेटवर्क्स बनवतात. ॲज अ बिझनेसमॅन ऑब्व्हियसली त्यांना त्यात बेस्ट नाही व्हायचं आहे, पण त्यांना इतकं तर बेसिक शिकायचं आहे की ते एम्प्लॉई हायर करतेवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कोणता एम्प्लॉई बेटर आहे हे ओळखू शकतील. इन शॉर्ट, पॉइंट हा आहे की सगळे सक्सेसफुल लोक स्वतःला पुन्हा रिइन्व्हेंट करण्यास घाबरत नाहीत. त्यांचे जुने फील्ड कोणतेही असो, नवीन स्किल्स ॲक्वायर करण्यास ते घाबरत नाहीत. दे कुड नॉट हँडल मल्टिपल रिजेक्शन्स. रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे ऑथर रॉबर्ट कियोसाकी असं म्हणतात की व्हिएतनामहून परत आल्यावर मला लोकांची खूप लाज वाटायची. मी लोकांना मारू शकत होतो पण त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो. नोकरी सोडल्यानंतर जेव्हा रॉबर्टने त्यांच्या रिच डॅडला सांगितलं की मलाही एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, तेव्हा रिच डॅड म्हणाले की तुझ्यात एकच प्रॉब्लेम आहे, तू खूप लाजळू आहेस, तुला रिजेक्शन्सची भीती वाटते. एंटरप्रेन्योरचे सर्वात महत्त्वाचे स्किल म्हणजे सेलिंग. त्याला प्रॉडक्ट विकता आलं पाहिजे. ज्याला रिजेक्शनची भीती वाटते तो कधीही सेलिंग करू शकत नाही. नंतर रॉबर्टने स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली. त्यांनी 1974 मध्ये झेरॉक्स कंपनी जॉईन केली आणि ते सेलिंग करायला शिकले, जिथे ते बेस्ट सेल्समन बनले. त्यांनी तेव्हा वॉलेट बनवण्याचा बिझनेस सुरू केला होता, पण त्यात ते फेल झाले. पण आता फायनली आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहिती आहे आणि त्यांना कोणत्याच इंट्रोडक्शनची गरज नाही. रॉबर्ट असं म्हणतात की जर तुम्हाला मिस्टेक्स करण्याची भीती वाटत असेल तर शाळेतच राहा आणि कन्व्हेन्शनल जॉब करा, कारण ते अधिक सेफ आहे. जर तुम्हाला एंटरप्रेन्योर व्हायचं असेल तर चुका केल्याच पाहिजेत आणि त्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. Afraid of making mistakes, get a job. You'll do very well there. But you're going to be an entrepreneur, you're going to make mistakes. They do not take risks. इलॉन मस्क जेव्हा USC मार्शल स्कूल ऑफ बिझनेसच्या ग्रॅज्युएट्सला कमेन्समेंट स्पीच देण्यासाठी आले तेव्हा रिस्क घेण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचे त्यांनी सांगितलं. Now is the time to take risk. Now is the time to take risk. आणि ते यासाठी म्हणाले की यंग ग्रॅज्युएट्स आता काही लहान मुलं नाहीत आणि मोस्ट प्रोबेबली मॅक्सिमम लोक यंग एजमध्ये डिपेंडेंट नसतात आणि आपण जसं जसं मोठं होत जातो तसतसं आपल्यावर अधिकाधिक ऑब्लिगेशन्स येत राहतात. जेव्हा आपली फॅमिली स्टार्ट होते त्यावेळी आपण जी रिस्क घेतो ती केवळ आपलीच नसते तर आपल्या फॅमिलीचीही असते आणि त्यावेळी अशा गोष्टी करायच्या ज्याबद्दल आपल्याला खात्री नसते की ती गोष्ट चालेल किंवा चालणार नाही, मग ते इम्पॉसिबल होऊन जातं. म्हणूनच यंग एजमध्ये आपण जास्त रिस्क घेऊ शकतो. इन ॲडिशन टू धिस, माझी अशी रिकमेंडेशन आहे की जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तो आधी पार्ट टाइम सुरू करा. नेटफ्लिक्स, Amazon प्राईमवर वेब सिरीज पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गोलच्या दिशेने काम केलं तर बेटर आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल तेव्हा अशी स्टेज स्वतःहूनच येईल जेव्हा तुम्हाला नोकरी सोडणं लॉजिकल वाटेल. बाकी जर तुमच्याकडे अजून काही आयडिया असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. दे अंडरस्टँड कंपाऊंडिंग बट डू नॉट अप्लाय इट इन रिअल लाईफ. बरेच लोक विसरतात की जर आपण आपले पैसे 10 वेळा डबल केले तर ते 1024 पट होतील.
जर नॉर्मल पेपर 45 वेळा फोल्ड केला तर त्याची थिकनेस पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर कव्हर करेल. जर तुम्ही चेस बॉक्सच्या पहिल्या कॉलममध्ये तांदळाचा एक दाणा ठेवला आणि प्रत्येक वेळी तुम्ही त्याला डबल करत राहिलात तर शेवटच्या कॉलमपर्यंत तांदळाचे इतके दाणे होतील जितके पूर्ण जगात नसतील. आणि यालाच आपण कंपाऊंडिंग म्हणतो. अनेक लोकांनी हे एक्झाम्पल ऐकलं असेल. इवन 9th क्लासमध्ये पण आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन या कॉन्सेप्ट शिकलो आहोत. पण रिअल लाईफमध्ये आपण आपल्या फायनान्सेसमध्ये या कॉन्सेप्ट अप्लाय करत नाही. मोतीलाल ओसवालचे को फाउंडर रामदेव अग्रवाल म्हणतात की जर आपण ॲन्युअल 25% रिटर्न अचीव्ह केलं तर हा कंपाऊंडिंग इफेक्ट होऊ शकतो. 25% ॲन्युअल रिटर्नसह पैसे 10 वर्षात जवळजवळ 10 पट आणि 20 वर्षात 100 पट आणि 30 वर्षात 1000 पट होतात. आणि हे फायनान्शियली फ्री होण्यासाठी पुरेसे आहे. जहां से आपका 25% का मसाला बना, मतलब ये है आपका 10 साल में 10 गुना पैसा पक्का हो गया. तो आपका 10 साल में 10 गुना हो जाता है, 20 साल में 100 गुना और 30 साल में 1000 गुना. फॉर्मूला एकदम सेट है. ऑब्व्हियसली हे सोपं नाही, कारण 20 ते 25% रिटर्न मिळवण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट शिकावी लागेल. थिंकिंग दॅट इन्व्हेस्टिंग इन एज्युकेशन इज अ वेस्ट ऑफ मनी. अनेकांना अकॅडमिक एज्युकेशन घेतल्यावर असं वाटतं की यार बस झालं, आता पुस्तकांवर किंवा कोणत्याही एक्सटर्नल नॉलेजवर पैसे खर्च करणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे. वॉरन बफेट म्हणतात की द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ. त्यामुळे जर तुम्हाला अकॅडमिक नॉलेज व्यतिरिक्त रिअल वर्ल्डच्या सक्सेसफुल लोकांच्या नॉलेजमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांची पुस्तकं वाचू शकता. जर तुम्हाला त्यांच्या पुस्तकांची समरी ऐकायची किंवा वाचायची असेल तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता, जिथे 1000 पेक्षा जास्त पुस्तकांच्या समरीज अवेलेबल आहेत. त्यात 200 पेक्षा जास्त समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत आणि प्रत्येक आठवड्याला आम्ही इथे फ्री समरीज ॲड करतो. हे ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये इंटरेस्टेड असाल तर याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन आणि पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 9 पॉइंट्स पाहिले, ज्यात पहिला पॉइंट होता A स्टुडंट्स वर्क इन द सिस्टम अँड C स्टुडंट्स क्रिएट द सिस्टम. ज्यामध्ये आपण पाहिलं की A स्टुडंट्सला एम्प्लॉय बनण्याची सवय असते आणि जेव्हा ते एक सक्सेसफुल बिझनेसमॅन बनण्याचा प्रयत्न करतात तेव्हाही त्यांचा माइंडसेट केवळ एम्प्लॉयवालाच असतो, ज्यामुळे ते फेल होतात. आणि तो माइंडसेट कसा बनवावा यासाठी आपण ई मिथ रिव्हिजिटेड हे पुस्तक वाचू शकतो. नेक्स्ट पॉइंट होता द व्हॅल्यू यू क्रिएट अँड द व्हॅल्यू यू गेट बोथ आर इंडिपेंडेंट. याचा अर्थ आपण असा विचार नाही करू शकत की आपण इतके कष्ट केले तर त्याच्याच अकॉर्डिंग आपल्याला रिवॉर्ड मिळायला पाहिजे, कारण पीटर थिलच्या अकॉर्डिंग हे 2 इंडिपेंडेंट इव्हेंट्स आहेत. नेक्स्ट पॉइंट होता दे प्रिफर अकॅडमिक एज्युकेशन ॲज कम्पेअर्ड टू रिअल वर्ल्ड एज्युकेशन. ज्यामध्ये आपण पाहिलं की क्लॉड सी हॉपकिन्स कोणत्याही मार्केटिंग डिग्रीशिवाय बेस्ट ॲडव्हर्टायझर कसे बनले आणि त्या काळातील मार्केटिंग ग्रॅज्युएट्सना ॲक्च्युअलमध्ये ॲडव्हर्टायझिंग समजत नाही असं त्यांना नेहमी वाटायचं. नेक्स्ट होतं दे थिंक दे डिझर्व सक्सेस बिकॉज ऑफ देअर क्रेडेन्शियल्स. म्हणजेच अनेकांना असं वाटायचं की त्यांनी पास्टमध्ये घेतलेल्या डिग्री आणि अवॉर्ड हेच त्यांच्या फ्युचरसाठी सफिशियंट आहेत, परंतु आजच्या जगात आपण नेहमी लर्निंगवर फोकस केलं पाहिजे. नेक्स्ट होतं दे डू नॉट वॉन्ट टू चेंज देअर कोर स्ट्रीम. म्हणजेच नवीन सब्जेक्ट शिकण्यात बरेच लोक खूप अनकम्फर्टेबल असतात आणि हेच रिझन आहे की ते ग्रो नाही होत. नेक्स्ट होते दे कुड नॉट हँडल मल्टिपल रिजेक्शन्स. ज्यामध्ये आपण रॉबर्ट कियोसाकीची स्टोरी पाहिली, ज्यामध्ये ते म्हणतात एस्पेशली ऑन्ट्रप्रनर बनण्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली रिजेक्शन्स सहन करावे लागतील. नेक्स्ट होते दे डू नॉट टेक रिस्क्स, ज्यात आपण इलॉन मस्कचे कमेन्समेंट स्पीच पाहिले. त्यांनी सांगितलं होतं की तरुण वयातच रिस्क घेणं उत्तम आहे, कारण तेव्हा आपली फॅमिली स्टार्ट झाली नसते आणि यामुळे आपल्यावर कोणीही डिपेंडंट नसतं. आणि लास्ट पॉइंट होता थिंकिंग दॅट इन्व्हेस्टिंग इन एज्युकेशन इज अ वेस्ट ऑफ मनी. अनेकांना असं वाटतं की जर त्यांनी कोर्सेस किंवा बुक्सवर पैसे खर्च केले तर त्यांचे पैसे वेस्ट होतील, आणि यात आपण गिगल ॲपबद्दल पण बोललो होतो. ओके मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या कोणत्याही मित्रांना किंवा फॅमिली मेंबर्सना उपयोगी पडू शकतो तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. एनिवे, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओ चुकवायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.